महसूल कर्मचाऱ्यांचा 19 डिसेंबर पासून राज्यव्यापी बेमुदत काम बंदचा इशारा. महसूल मंत्र्यांकडून विधिमंडळात कोणतीही चौकशी न करता अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाच्या घोषणांमुळे महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी तीव्र मानसिक तणावाखाली असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघाने आंदोलनाचा इशारा दिला. 12 व 13 डिसेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आलेले निलंबन आदेश नैसर्गिक न्यायाच्या विरोधात असून ते तत्काळ रद्द करावेत अशी प्रमुख मागणी महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी कर्मचारी समन्वय महासंघाने केली आहे. विधिमंडळात कोणत्याही सदस्याने मागणी केलेली नसताना 4 तहसीलदार, 4 मंडळाधिकारी व 2 ग्राम महसूल अधिकारी यांना निलंबित करण्याची घोषणा महसूल मंत्र्यांनी केली. यासह 13 डिसेंबर 2025 रोजी पवनी जिल्हा भंडारा येथील तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांचेही निलंबन व तत्कालीन तहसीलदारांबाबत फौजदारी कारवाई करण्याचे सभागृहात जाहीर करण्यात आले. तसेच पालघर जिल्ह्यातील एक मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना सुद्धा अन्यायकारक निलंबित करण्यात आले आहे. गौण खनिज चोरीबाबत केवळ महसूल विभागावरच कारवाई केली जात असल्याने ती अन्यायकारक असल्याचेही महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी कर्मचारी समन्वय महासंघाने विभागीय आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सुधारित वेतन श्रेणी, आकृतीबंध मंजुरी, खात्याअंतर्गत परीक्षा व अर्धन्यायिक कामकाजात संरक्षण अशा मागण्या मान्य न झाल्यास 19 डिसेंबर 2025 पासून निवडणूक व नैसर्गिक आपत्ती वगळता संपूर्ण राज्यात बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महासंघाने जाहीर केले आहे. महसूल मंत्री मार्फत विधिमंडळात अधिकारी व कर्मचारी यांच्या होणाऱ्या एकतर्फी निलंबनाच्या घोषणांमुळे व सर्वसामान्य समक्ष दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे माणसात महसूल विभागाची प्रतिमा खालावत आहे. तसेच महसूल अधिकारी व कर्मचारी यांना सातत्याने मानसिक तणावाखाली काम करावे लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर महेंद्र गिरगे, सतीश भरणे, परेश खोसरे, डॉक्टर शिवानंद बिडवे, जितेंद्र जाधव, उमेश पाटील आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.